नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अर्थशास्त्रातील पुढील लेक्चर बघणार आहे. तर देसले सरांच्या पुस्तकातील हे आपले लेक्चर असणार आहे. 6 ते 7 नंबरचे लेक्चर असतील. ह्याच्या मागे आपण भरपूर चॅप्टर घेतले होते. तर ह्याच्यामध्ये परकीय व्यापार हा जो धडा आहे आपण तो आज घेणार आहे. फॉरेन ट्रेड प्रकरण 15 आहे देसले सरांच्या पुस्तकामध्ये. तर आपण या प्रकरणाला सुरुवात करूया. या सर्व व्हिडिओची प्लेलिस्ट आहे व्हिडिओची, ती मी कमेंटमध्ये देत आहे. तिथून तुम्ही मागचे व्हिडिओ सर्व बघू शकता. तिथून तुमचे कन्सेप्ट असतील काही क्लिअर करायचे ते बघून घ्या. व्हिडिओ जरा लेंदी होऊ शकतो कारण का धडा मोठा आहे. तरी पण सर्व व्हिडिओ तुम्ही बघून घ्या जेणेकरून तुम्हाला फायदेशीर अशा गोष्टी यामधून शिकायला भेटतील. तर पहिल्यांदा आपण बघूया, अर्थव्यवस्थेतील परकीय चलनात होणाऱ्या सर्व आर्थिक व्यवहारांना परकीय व्यापार असं म्हटलं जातं. तर परकीय चलनामध्ये होणारे सर्व आर्थिक व्यवहार यामध्ये विचारात घेतले जातात. जसं की आयात असेल, निर्यात, परकीय गुंतवणूक, परकीय कर्ज असेल, चालू खाते, भांडवली खाते, व्यवहार तोल, व्यापार तोल, परकीय चलन साठा या सर्व गोष्टींचा यामध्ये संबंध असतो. तर काही कन्सेप्ट आहेत जसं की व्यवहार तोल, व्यापार तोल काय आहे तर आपण ते एक एक करून समजून घेऊया. पहिल्यांदा असेल व्यापार तोल. तर व्यापार तोल ही विस्तृत संकल्पना आहे. जसं की व्यापार तोल म्हणजे देशाच्या दृश्य व्यापारातील आयात व निर्यातीची पद्धतशीर नोंदणी. आता दृश्य व्यापार म्हणजे काय येतो तर दृश्य व्यापार म्हणजे त्याच्यामध्ये वस्तू येतील, वस्तू व्यापार, ज्या व्यापाराच्या गोष्टी आहेत त्या आपल्याला घटक डोळ्याने दिसू शकतात त्याची भौतिक देवाणघेवाण करता येते. उदाहरणार्थ पेट्रोल असेल, कापड, कपडे, अभियांत्रिकी वस्तू असतील, साखर, हस्तकला वस्तू, गाड्या, सोने, अन्नधान्य या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या दृश्य व्यापारामध्ये येतात, म्हणजेच त्याला व्यापार तोल असं म्हटलं जातं. तर यामध्ये कन्सेप्ट आहे, जर निर्यात मूल्य लक्षात ठेवा एक्स ने दर्शवलं आहे, आयात मूल्यापेक्षा जास्त असेल तर त्यावेळी व्यापार तोल जो आहे तो अनुकूल असे म्हटले जाते. या उलट जर आयात मूल्य हे निर्यात मूल्यापेक्षा जास्त असेल तर त्यावेळी व्यापार तोल हा प्रतिकूल असा समजला जातो. तर व्यवहार तोल म्हणजे काय तर व्यवहार तोल म्हणजे देशाच्या व्यापाराच्या सर्वच यामध्ये आयात व निर्यातीची पद्धतशीर नोंदणी या ठिकाणी केली जाते. म्हणजे व्यापार व्यवहार तोलामध्ये वस्तू, सेवा, कर्ज, गुंतवणूक, भांडवल सर्वच गोष्टींची यामध्ये देवघेव विचारात घेतली जाते. तर व्यवहार तोल ही संकल्पना जी आहे ती व्यापार तोलापेक्षा अधिक विस्तृत संकल्पना आहे. व्यवहार तोल दोन खात्यामध्ये विभागला आहे. पहिला असेल चालू खाते आणि दुसरा असेल भांडवली खाते. तर चालू खाते म्हणजे काय तर चालू खात्यामध्ये दोन प्रकारची खाती मोडतात. वर सांगितल्याप्रमाणे दृश्य व्यापार खाते असेल आणि अदृश्य व्यापार खाते. अदृश्य व्यापार म्हणजे सेवा व्यापार त्याच्यामध्ये येतो किंवा बँकिंग असतील, विमा, टुरिझम, आरोग्य सेवा या सर्व गोष्टी असतील. तर भांडवली खात्यामध्ये काय येतं तर कर्जाची देवाणघेवाण तसेच गुंतवणुकीच्या वस्तू यामध्ये मोडतात. तसेच यामध्ये काय होतं तर अंतर्गत तसेच बाह्य प्रवाहांचा समावेश यामध्ये होतो. तर एक बाब महत्त्वाची आहे याच्यामध्ये की कोणत्याही देशाचा व्यवहार तोल हा नेहमी संतुलितच असतो. जेव्हा आपण व्यवहार तोल अनुकूल आहे अशी किंवा प्रतिकूल आहे असे म्हणतो तेव्हा आपण व्यवहार तोलाची चालू खात्याबद्दलची माहिती याबद्दल बोलत असतो. तर व्यवहार तोलातील भांडवली खात्या किंवा परकीय चलन साठा याचा वापर करून आपण असंतुलन दूर करण्याचा यामध्ये प्रयत्न करत असतो. तर उदाहरणार्थ ह्याच्यामध्ये दिलेलं आहे बघा, समजा भारताकडे $100 किमतीच्या वस्तूंचे आयात करत असेल आणि $80 वस्तूंची निर्यात करत असेल तर त्याच्यामध्ये काय होतंय तर चालू खात्यामध्ये $20ची तूट या ठिकाणी झाली. तर हे असंतुलन दूर करण्यासाठी भांडवली खात्यामध्ये $20 किमतीच्या भांडवलाची जी आहे ती आयात करावी लागेल किंवा परकीय चलन साठ्याकडून $20 उचलावे लागतील किंवा आंतरराष्ट्रीय नाणेनिधी असेल त्यांच्याकडून $20 जे आहे ती उधार यावी घ्यावे लागतील. एकूणच काय तर व्यवहार तोल हा नेहमी संतुलित ठेवावा लागतो. तर व्यवहार तोल ह्या नोंदी आहेत त्या दुहेरी नोंदी या पद्धतीने नोंदवल्या जातात. जसं की एखादा देश जी आयात करत असेल त्याला डेबिट म्हणून दर्शवले जातं आणि आयातीसाठी पैसे मोजून द्यावे लागतात. या उलट जो देश निर्यात करत असेल त्याला क्रेडिट म्हणून दर्शवले जाते. तर डेबिट व क्रेडिट नोंदीमुळे या व्यापाराला दुहेरी नोंदी असे म्हटले जाते. तर परकीय चलन साठा आपण आता कन्सेप्ट बघणार आहे. फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह किंवा चलनविषयक अधिकार असलेल्या प्राधिकरणाकडे असलेले परकीय चलन म्हणजे देशाचा परकीय चलन साठा. तर परकीय चलन साठ्यामध्ये काय येतं तर मध्यवर्ती बँकेकडे असलेले परकीय चलन, तसेच मध्यवर्ती बँकेकडे असलेले सोने देखील येतं. तसेच SDR म्हणजे स्पेशल ड्रॉईंग राईट्स, सदस्य देशाचा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या एकूण भांडवलाचा वाटा यामध्ये येतो. RTF रिझर्व्ह ट्रान्सशिप पोझिशन याला काय म्हणतात तर देशाचा IMF मधील असलेल्या भांडवलापैकी पहिला 25% जो असणारा वाटा आहे तो त्याच्यामध्ये येतो. तर परकीय चलन साठा हा व्यवहार तोलासाठी अत्यंत आवश्यक असणारा घटक आहे. परकीय चलन साठ्यामुळे परकीय व्यापारामध्ये तरलता येतात. ज्या देशाचा परकीय चलन साठा जास्त असतो त्या देशाच्या अर्थव्यवस्थेला सक्षम समजले जाते.
फॉर एक्झाम्पल 1991 मध्ये आपल्यामध्ये आर्थिक संकटावेळी भारताचा परकीय चलनसाठा जो होता तो फक्त $5.8 बिलियन इतका होता. पुढील 3 आठवडे पेट्रोलियम किंवा आयात करू शकेल इतकाच त्यावेळी साठा आपल्याकडे राहिलेला शिल्लक. परकीय व्यवहार तोलामुळे भारतीय अर्थव्यवस्था थकबाकीदार बनली. व्यवहार तोलाचे संकट जे आहे ते निर्माण झाले आणि भारताला IMF कडून मोठे कर्ज घ्यावे लागले. परंतु उदारीकरण किंवा खाजगीकरण आणि जागतिकीकरणामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेने मात्र वेग घेतला. तर 2018-19 मध्ये $406.7 बिलियन इतका परकीय चलनसाठा नोंदवण्यात आला. तर पुढे जाऊन तो 2020-21 मध्ये $579.3 बिलियन इतका नोंदवण्यात आला होता. तर ही GDP वृद्धी दर ऋणात्मक असूनही यामध्ये भारतीयच्या चलनसाठ्यामध्ये विक्रमी वाढ नोंदवण्यात आली. तर या वाढीची काही कारणे होती. तर पहिला असेल कोविड-19 महामारीमुळे मंदीमुळे देशातील मागणी जी आहे ती कमी झाली. मुख्यतः पेट्रोलियम आणि चैनीच्या वस्तूंची मागणी खुंटली, त्यामुळे त्याची आयात कमी होऊन परकीय चलनसाठा शिल्लक राहिले. तर या काळामध्ये परकीय गुंतवणूकही वाढली होती. FDI मध्ये 20%ची यामध्ये गुंतवणूक झाली होती. 2020-21 मध्ये 10% यामध्ये नोंदवण्यात आली. तर भारतात $81.7 बिलियन FDI आणि $38.1 बिलियन FII इन्व्हेस्टमेंट यावेळी झाली होती. तर 2021-22 मध्ये भारताच्या परकीय चलनसाठ्यामध्ये $406.3 बिलियन इतका जो आहे तो परकीय चलनसाठा नोंदवण्यात आला. ऑक्टोबर 2021 मध्ये हा $640 बिलियन उच्चांक या ठिकाणी गाठला होता. तर जगातील काही अर्थव्यवस्थेची तुलना केल्यास अमेरिकेचा परकीय चलनसाठा $234 बिलियन आहे. तर आपल्या शेजारील पाकिस्तानचा फक्त $8.6 बिलियन इतका आहे. चिंतेची बाब म्हणजे चीन ड्रॅगनचा म्हणजे चीनचा जो आहे तो $3246 बिलियन परकीय चलनसाठा यामध्ये आहे. तर या लिस्टमध्ये भारत हा 4थ्या क्रमांकावर येतो. पहिल्या क्रमांकावरती जो असेल तो चीन असेल, त्याच्यानंतर जपान आहे आणि स्वित्झर्लंड असा त्याचा क्रमांक लागतो. तर सर्वात शेवटी श्रीलंकेचा क्रमांक येतो. $1.8 बिलियन इतका त्यामुळे चलनसाठा आहे. तर परकीय चलनसाठ्यापासून एकूण परकीय कर्ज फेडायचे झाल्यास ते किती पुरेल यासाठी कर्ज प्रमाण निधी काढला जातो. तर निर्यात शून्य असल्यास परकीय चलनसाठ्यातून किती महिन्याची आयात करता येईल याला आयात आवरण असे म्हटले जाते. तर पुढील कॉन्सेप्ट आपण बघूया आता चालू खाते. तर वरील सांगितल्याप्रमाणे चालू खात्यात दृश्य खाते म्हणजे वस्तू व्यापार किंवा व्यवहार तुले या गोष्टी येतात आणि अदृश्य खाते म्हणजे सेवा व्यापार यामध्ये विचारात घेतले जातात. तर खाली वस्तूमध्ये जे आहे ते आपण चालू खात्यावरील तूट बघणार आहे. तर 2018-19 मध्ये ती $93.4 बिलियन इतकी होती. तर ही आकडेवारी दिलेली आहे, आपण आत्ताची आकडेवारी बघूया. तर कोविड-19 महामारीमुळे आयात घटल्याचा परिणाम हा झाला की 2021-22 मध्ये ती जी वाढ होती ती 1.2% इतकी झाली आणि चालू खात्यावर $40.3 बिलियन तूट या ठिकाणी आपल्याला सहन करावी लागली. तर ह्याची कारण काय आहेत वाढण्याची? तर वस्तू आणि सेवांची आयात वाढली किंवा निर्यात कमी झाली त्यामुळे हा वाढला. तसेच भारताच्या बाबतीत वस्तूंबाबत हे जास्त खरे होते, कारण का भारत हा देश जो आहे तो वस्तूची प्रचंड आयात करत असतो आणि निर्यात आपली जी आहे ती कमी असते. वस्तू व्यापारात जे आहे ते $191 बिलियन तूट होती. तर अदृश्य व्यापारामध्ये $150 बिलियन आधिक्य होते. तर वस्तूमध्ये देखील पेट्रोलियम असतील किंवा सोन्याची आयात ही जास्त राहण्यास कारणीभूत ठरते हा वाढण्याची. तसेच भारताला जेवढे सोने लागते त्याच्या जवळपास वर्षाला 1000 टन, त्यातले केवळ 0.3% भारत उत्पादित होते, बाकीचे सर्व आयात करावे लागते. रुपया वधारला तर परकीयांना भारतीय वस्तू महाग होतात, त्यामुळे भारताची निर्यात घसरून आयात वाढते. तसेच भारतीयांना परकीय वस्तू स्वस्त होतात म्हणजे रुपया वधारला की कॅड वाढते. तर भारताला चलनसाठा निर्माण झाली तर भारतीयांना परकीय वस्तू ज्या आहेत त्या स्वस्त वाढतात, त्यामुळे आयात वाढते आणि चलनसाठा देखील चलनवाढ देखील झाली की कॅडचे प्रमाण जे आहे ते पण वाढते. पुढचं राजकोषीय तूट चलनवाढ निर्माण करते. म्हणजे वाढती राजकोषीय तूट असेल तर कॅड जे आहे ते वाढते, त्याला दुहेरी तूट असं देखील म्हटलं जातं. तर याचा परिणाम काय होतो तर कॅडमुळे डॉलरचा तुटवडा निर्माण होतो. तसेच रुपयाचे मूल्य जे आहे ते घसरते, डिप्रिसिएशन त्याला आपण म्हणतो. तर याच्यावरती उपाय काय असतील तर आयात जी आहे ती कमी केली की निर्यात वाढेल, रुपया घसरला चलनवाढ आटोक्यात आणली, राजकोषीय तूट कमी केले तर याचा जो आहे तो परिणाम चांगला होऊ शकतो. दुसरे म्हणजे कॅड कमी करता येत नाही तर ती संतुलित करण्यासाठी परकीय कर्ज व मदत घेणे, परकीय गुंतवणूक आकर्षित करणे,
परकीय चलन साठा वापरणे या गोष्टी यावरती उपाययोजना म्हणून गणल्या जातील. तर यामध्ये पहिला असेल आयात कमी करणे, तसं निर्यात वाढवणे, रुपया घसरणे. तर ह्या कन्सेप्ट आहेत त्याच्यामध्ये पूर्ण दिलेल्या आहेत. एक एक करून तुम्ही या वाचू शकता पूर्ण. मी काय घेणार नाही ह्याच्यावरती शक्यतो कमी प्रश्न असतात, त्यामुळे पुढील पॉईंट आपण बघूया. सुवर्ण मुद्रीकरण कार्यक्रम. तर सुवर्ण मुद्रीकरण योजना जी आहे ती भारताकडे जवळपास 22,000 टन इतके सोने आहे. याची किंमत सुमारे $1 ट्रिलियन इतके होते. यातील काही सोन्याचे मुद्रीकरण केले तर भांडवल निर्मिती होईल. सोन्याची आयात आहे ती कमी होऊन कॅड सुधारेल. या उद्देशाने 2015-16 मध्ये केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये सुवर्ण मुद्रीकरण योजना राबवण्यात आली. तर 2015ला सुरू करण्यात आलेली योजनेचे स्वरूप होते की स्वतःकडील सोन्याच्या दागिन्यांची एक चाचणी केंद्रात चाचणी करून घेतो. चाचणीनंतर ठेवीदाराच्या संमतीने दागिने वितळून सोन्याची बिस्किटे किंवा बार बनवली जातात. किमान 10 ग्रॅम सोने भरेल पाहिजे. चाचणी केंद्र हे सोने ठेवीदारांच्या बँकेने निर्धारित केलेल्या रिफायनरीत पाठवले जाते. ठेवीदारांना सोन्याची शुद्धता आणि वजनाचे प्रमाणपत्र देतात. ठेवीदार हे प्रमाणपत्र बँकेला देतो. बँक ठेवीदारांना एक सुवर्ण बचत खाते उघडून यामध्ये प्रमाणपत्रात नोंदी करून घेते. तर त्या इतक्या मूल्याचे मूल्य जे आहे ते निर्धारित करून तितकी रक्कम ठेवीदाराच्या खात्यामध्ये जमा करत असते. बँकेच्या नावाने रिफाईनरी सोने सुरक्षित राहते. हे सोने बँक एखाद्या सुवर्ण कारकाला कर्जाप्रमाणे देते. बँक या सुवर्णकारकाचे एक सुवर्ण कर्ज खाते तयार करून उघडू शकते. तर या योजनेमुळे काय झाले तर ठेवीदाराला भौतिक सोने बाळगणे याची गरज पडत नाही. तसेच सुवर्ण बचत खात्यामुळे ठेवीदाराला व्याज यावरती मिळत असते. बँका हे सोने सुवर्णकारकांना विकू शकतात, कर्जाऊ देऊ शकतात किंवा परकीय चलन खरेदी करण्यासाठी वापरू शकतात. तसेच या योजनेमुळे सुवर्णकारकांना अधिक सोने उपलब्ध होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे देशीकडून पडून राहिलेल्या सोन्याचा वापर या ठिकाणी होऊ लागतो आणि सोन्याची आयात जी आहे ती कमी होते. तर याचे उद्दिष्ट काय होते तर पहिलं उद्दिष्ट यामध्ये असेल की देशात सोन्याची आयात कमी होऊन कॅड कमी करणे हा मुख्य उद्देश होता. तसेच देशी पडून राहिलेल्या सोन्याला प्रवाहात आणणे, सोन्याच्या आयातीवरील अंमलबजावणी आणणे, सोने कर्जावर मिळवण्यासाठी बँकांसारख्या सुसंघटित क्षेत्राचा स्रोत निर्माण करणे, या गोष्टी यामध्ये होत्या. तर ह्याच्यामध्ये बचत खाती कशी काढायची किंवा उपयोजना काय आहेत या गोष्टी यामध्ये दिलेल्या आहेत. आपण जे आहे ती कन्सेप्ट यामध्ये बघितलं आहे. पुढे आपण पुढील कन्सेप्ट बघूया आता, वस्तू व्यापार. वस्तू व्यापार खूप महत्त्वाची कन्सेप्ट आहे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने. तर पहिला असेल स्वातंत्र्यपूर्व काळातील परकीय व्यापार कसा होता. तर दुसऱ्या महायुद्धाच्या काळात भारतातील परकीय व्यापारासाठी सुगीचा काळ असा ठरला होता. तर यामध्ये पक्क्या मालाची, अन्नधान्याची भरपूर प्रमाणात निर्यात केली जायची. ब्रिटिश सैनिकांचे पगार, पेन्शन बाळगवण्यासाठी निर्यात वाढत राहिली. तर 1938-39 17 कोटी होती. ती पुढे जाऊन 1947-48 मध्ये 14 कोटी व्यापार अधिकी निर्माण झाले. तर या अधिक्यामुळे भारताच्या नावावर एक बँक ऑफ इंग्लंडमध्ये 1,733 कोटी रुपयाची पाऊंड स्टर्लिंग चलनातील गंगाजळी शिल्लक पडून राहिली. पहिल्या 3 पंचवार्षिक योजनांमध्ये निर्माण झालेल्या परकीय चलनसाठ्याच्या तुटवड्यामध्ये याच पाऊंड स्टर्लिंगचा वापर करण्यात आला होता. तर पहिल्या ते 7व्या पंचवार्षिक योजनेतील काळातील आपण व्यापार तोल बघूया. पहिला असेल स्वातंत्र्यानंतर भारताच्या वस्तू निर्यात व्यापारात जी आहे ती तूट निर्माण झाली. नियोजन काळात भारताची आयातही वाढली होती, तसेच निर्यातही वाढली, परंतु आयातीवरचा दर जास्त असल्यामुळे तूटही वाढत गेली. पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये काय झालं तर सरासरी वार्षिक 108 कोटी रुपयाची तूट या ठिकाणी निर्माण झाली होती. तर संपूर्ण योजनेत 541 कोटीची तयार झालेली. तर 5व्या योजनेअखेर भारताच्या परकीय व्यापाराची जी आहे ती 7.5% पटीने या ठिकाणी वाढली. तर 7व्या योजनेअंतर्गत 30 पटीने वाढली. या तुटीचे प्रमाण मात्र पहिल्या योजनेपेक्षा 7व्या योजनेमध्ये 76 पटीने यामध्ये वाढले होते. तर पाऊंड स्टर्लिंगच्या गंगाजळीतून यामध्ये वापर करण्यात आला होता तूट भरून काढण्यासाठी. तर योजना ही 1966 मध्ये रुपयाचे अवमूल्यन करण्यात आले. त्यामुळे भारताचा परकीय व्यापार वाढला. यातून निर्यात वृद्धी अपेक्षित होती. निर्यात वृद्धी तर झालीच, परंतु आयातही वाढली. तुटीचा जो आकडा होता तो जवळपास 779 कोटीपर्यंत पोहोचला गेला. तर संपूर्ण योजना कालावधी जी आहे ती व्यापार तोल अनुकूल राहिला 1972-73 आणि 76-77 मध्येच फक्त. तर 72-73 मध्ये भारताचा व्यापारावर स्वातंत्र्यानंतर सर्वप्रथम 104 कोटीचे आधिक्य यामध्ये राहिले. ह्याच्यावरती प्रश्न आला होता.
तर भारताने 1966 मध्ये रुपयाचे अवमूल्यन केले. अपारंपरिक वस्तूच्या निर्यातीत शासनाने अनुदान आणि सबसिडी देण्यास सुरुवात केली. तसेच 1967 नंतर लोह पोलाद कापड वस्तू असतील यासारख्या वस्तूंवर निर्यातीत प्रोत्साहन दिले. 1972-73 मध्ये व्यापार आधिक्य राहिले. 73 मध्ये मात्र आघाती देशांमध्ये तेलाच्या किमतीमध्ये भडकल्या गेल्यामुळे परकीय व्यापार जो आहे तो प्रतिकूल झाला. 1976-77 मध्ये पुन्हा तो 68 कोटी रुपयाचे यामध्ये व्यापार आधिक्य झाले. त्यामुळे याला जे आहे ते निर्यात प्रधान आयात धोरण असे देखील याला म्हणतात. तर पुढे जाऊन 8व्या ते 12व्या योजनेअंतर्गत काय व्यापार तोल झाला ते आपण बघूया आता. 1991 नंतर उदारीकरण व जागतिकीकरण स्वीकारल्यामुळे भारताने परकीय व्यापाराचे आकारमान जे आहे ते वाढत गेले. परंतु 1991 नंतर देखील भारताची आयात वाढत गेली, निर्यातही वाढली, परंतु आयात वाढीचा दर जास्त असल्यामुळे तूटही वाढत गेली. एकूण पंचवार्षिकीचे आकडे 11व्या योजनेअंतर काळात $1,702 बिलियन इतके करण्यात आले. 8व्या आणि 10व्या योजनेअंतर्गत एकूण आयातीपेक्षा दुप्पट या ठिकाणी झाले. तर 12व्या योजनेअंतर्गत $2,154 बिलियन ची आयात या ठिकाणी होती. तर या ठिकाणी तुम्ही चार्ट बघू शकता 8वी पासून 12वी पर्यंत जे आहे ते किती बिलियन डॉलरचे अधिक्य किंवा तूट यामध्ये निर्माण झाली होती. तर हे आकडे जे आहे ते सविस्तर यामध्ये दिलेले आहे. तर 2021-22 मधील वस्तू आयात बघूया आपण. 2021-22 मध्ये 613 बिलियन डॉलरची वस्तू ज्या आहेत त्या आयात करण्यात आल्या होत्या. तर 2019-20 किंवा पेक्षा 2021 मध्ये जी आयात होती ती 16.9% घट झाली होती. तर तीच 2021-22 मध्ये वस्तूंची आयात आहे ती तब्बल 55.4% वाढ झाली. तर 2011-12 ते 15-16 आयातीमध्ये घट येत होती. 16-17 पासून जर बघितलं तर आयातीत वाढ झाली. जागतिक स्तरावरील तेलाच्या किमती कमी झाल्यामुळे सुरुवातीला आयात बिले कमी झाली, परंतु तेलाच्या किमती पूर्ववत झाल्यामुळे किंमत आहे त्या आयातीची वाढली. तर तुम्ही जो आता मी सांगत आहे ते सगळं चार्टमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे बघा. फक्त इथं कारण दिलेलं आहे कशामुळे काय झालं, जसं की कोविड-19 महामारीमुळे असेल किंवा तेलाच्या परिणामामुळे काय झालं. तर या वर्षानुसार तुम्ही बघू शकता आकडे जे आहेत ते आयात आणि निर्यातीचे आकडे दिलेले आहेत त्यांनी बिलियन डॉलरमध्ये. तर ही सर्व या माहिती आहे. पुढील आपण कन्सेप्ट बघूया, जागतिक व्यापारातील भारताचा वाटा. तर जागतिक व्यापारामध्ये भारताचा वाटा 1950 मध्ये 1.78% होता. तर तो पुढे जाऊन 1955 मध्ये 0.6% इतका झाला. 2005 पर्यंत तो 1% होता. 2008 मध्ये तो 1.64% इतका झाला. पुढे जाऊन WTOच्या आकडेवारीनुसार 2020 मध्ये तो 2.2% इतका होता. तर WTOच्या आकडेवारीनुसार 2020 मध्ये भारताचा वाटा 1.6 होता. याबाबत भारत जो आहे तो 21व्या क्रमांकावरती आहे. WTOच्या आकडेवारीनुसार जागतिक सेवा निर्यातीत 2020 मध्ये भारताचा वाटा जो होता तो 4.1% होता. यामध्ये भारत जो आहे तो 7व्या क्रमांकावरती येतो. तर 2008 मध्ये जागतिक व्यापारात भारताचा वाटा 1.64 होता. 2020 पर्यंत तो दुप्पट म्हणजे 3.28 करण्याचे लक्ष ठेवण्यात आले होते. तर व्यापार रचना म्हणजे काय आता बघूया. व्यापार रचना म्हणजे देश कुठल्या वस्तू आयात करतो आणि कुठल्या वस्तू निर्यात करतो या रचनेच्या आधारे देशातील आर्थिक विकासाची पातळी कळू शकते. जसं की जो देश खाद्यपदार्थ, कच्चा माल याची आयात करतो आणि उत्पादित वस्तू, यंत्रे, मशिनरी याची निर्यात करतो, त्या देशाचा विकास झालेला आहे असे समजावे. या उलट एखादा देश कापूस, ज्यूट, चहा वगैरे या वस्तू निर्यात करत असतो आणि भांडवली वस्तू, उत्पादित वस्तूंची आयात करत असतो, त्या देश आहे तो अल्पविकसित देश असून तो औद्योगिक विकासाच्या प्राथमिक अवस्थेतून जात आहे असे समजावे. तर व्यापार दिशा म्हणजे काय आहे, तर देश कोणाकडून आयात करतो, कोणाला निर्यात करतो, यात भारतासोबत व्यापार करणाऱ्या विविध देशांचे गट येतात. तसेच ते वैयक्तिक देश पातळीबरोबर आकडेवारींचे विश्लेषण केले जाते. त्यावरून वस्तूंची आयात, वस्तूंची मागणी जी आहे ती निर्यात, वस्तू तयार करण्याची क्षमता, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या बघितल्या जातात आणि ह्या घटकांच्या आधारे व्यापाराच्या दिशेवर या गोष्टींचा परिणाम होत असतो. तर याला व्यापार दिशा असं म्हटलं जातं. आता आपण महत्त्वाचा कन्सेप्ट बघणार आहे आयात. आयात आकारमान बघूया. आता 2021-22 मध्ये 613 बिलियन डॉलरची वस्तूंची आयात करण्यात आली होती. तर 1960-61 ते 2021 या वर्षामध्ये अन्न घटक, भांडवली वस्तू, लोह पोलादाचा आयातीवरील वाटा घटत गेला. तर पेट्रोलियम वस्तू असतील किंवा रसायने, मौल्यवान खडे जसं की सोने चांदी यांचा देखील वाटा जो आहे तो वाढत गेला होता. तर तुम्हाला याच्यावरती प्रश्न आलेला आहे कोणत्या वस्तूंचा वाटा यामध्ये वाढत गेला आणि कमी. तर अन्नधान्यांच्या आयातीमध्ये तीव्रपणे घट झालेली आहे. तर वाढती लोकसंख्या असूनही हरित क्रांतीमुळे अन्नधान्य उत्पादनात देश स्वयंपूर्ण बनला आहे.
अन्नधान्य घटकामध्ये सध्या भारतामध्ये सर्वाधिक आयात खाद्यतेले, फळे व डाळीची करतो. तसेच कच्चे पेट्रोलियम असेल किंवा त्याच्यामध्ये उत्पादनाची आयात जी आहे ती 1980-81 पासून सतत प्रथम क्रमांकावर राहिलेली आहे. भारताची पेट्रोलियम शुद्धीकरणाची क्षमता उत्तम असल्यामुळे पेट्रोलियम आयात करून शुद्ध पेट्रोल, शुद्ध डिझेल निर्यात करते. म्हणजे अलीकडील पेट्रोलियमच्या आयातीनुसार जी ती वाढ झालेली आहे. कोविड-19च्या महामारीमुळे लॉकडाऊन लागले, त्यामुळे 2020-21 मध्ये ह्या आयातीमध्ये जे आहे ते पेट्रोलियमचा वाटा जो आहे तो बसलेला आहे. आता तुम्ही या ठिकाणी सर्व बघू शकता, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू असतील किंवा कोण स्टार्ट एंडिंगला बघा इथे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आहे त्याचा वाटा कसा वाढत नेलेला आहे. 7.2% जो होता त्याच्यावर 11.2% इतका झालेला आहे तो. तर पुढे लोह पोलाद, सोने चांदी या गोष्टींची देखील 1960ला जो आहे तो पहिल्यांदा बघू शकता पॅराग्राफ असेल आणि कॉलम लास्टचा आहे तो 2021-22 मध्ये. तर अन्नधान्याची सुरुवातीला 16.1% होता 1960-61ला, तेच 2021-22 मध्ये ते 0% इतके झालेले. तसेच इंधने, खाद्य, कोळसा याचे प्रमाण बघू शकता. तर सर्वाधिक जे आहे ती भांडवली वस्तू तुम्ही बघू शकता 31.7% होते, त्याचे प्रमाण घटून 17.2%वरती आले. तसेच कच्चे पेट्रोलियम व उत्पादने जी 6.1%पासून 26.4% इतके झालेले आहे. तर इंधनामध्ये बघितलं तर 31.6% इतकं जे आहे ते यामध्ये झालेले आहे आयात. तर इलेक्ट्रॉनिक्स वस्तू असतील 11.2%, त्यानंतर सोने चांदी 8.1% असेल. तर ह्याचा क्रम जो आहे तो विचारला जातो परीक्षेसाठी. पुढील पॉईंट बघू 5 नंबर. मोती व मौल्यवान आयातींची जी आहे ती वाढली आहे. या आयातीत मुख्यतः न घासलेल्या हिऱ्यांचा समावेश होतो. हिरे घासण्याचे कारखाने, कुशल कामगारांची उपलब्धता व हिऱ्यांच्या दागिन्यांचा वापर होत असल्यामुळे ही आयात जी आहे ती जास्त आहे. तर त्यावरती आकर्षण, तरलता व गुंतवणूक या कारणामुळे सोन्याची आयात आहे ती वाढत राहिलेली आहे. 2010 ते 2011 मध्ये आयातीत सोने जे आहे ते दुसऱ्या क्रमांकावर होते. परंतु सोन्याच्या आयातीवरील शुल्कात वाढ, सुवर्ण मुद्रीकरण कार्यक्रम व सोन्याचे तीव्र चढ उतार होणारे भाव यामुळे जे आहे ते ह्याचा वाटा घटलेला आहे. तर पुढील आपण जी वेबसाईट दिली आहे dashboard.commerce.gov.in यावरती सर्वाधिक आयात वस्तूंचा क्रम जो आहे तो त्यामध्ये कच्चे पेट्रोलियम, त्यानंतर सोने, पेट्रोलियम उत्पादने येतात, त्यानंतर कोळसा व कोक, मोती व मौल्यवान वस्तू किंवा खडे यांचा क्रम लागतो. तर मंथली बुलेटिन व ऑन ट्रेड स्टॅटिस्टिक मे 2022 नुसार सर्वाधिक आयात वस्तूंच्या क्रमामध्ये कच्चे पेट्रोलियम जे आहे ते 1 नंबरला येत आहे. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तू असतील सोने व गैरविद्युत मशिनरी, कोळसा व कोक याचा प्रमाण आहे. तर सर्वात पहिले तुम्ही बघू शकता पेट्रोलियम जे आहे कच्चे पेट्रोलियम याचे प्रमाण जास्त आहे. 2020-21 मध्ये पण ते तेवढे जास्त होते आणि 2021-22 मध्ये. पुढे जाऊन सोने असेल, त्यानंतर पेट्रोलियम उत्पादने, त्यानंतर कोळसा, मौल्यवान खडे वगैरे याचा क्रमांक लागत असतो. आयातीची दिशा बघूया आपण, याच्यावरती पण प्रश्न आलेला आहे कंबाईनच्या परीक्षेला. आयातीची दिशा समजून घेण्यासाठी एक चार्ट दाखवलेला आहे बघा इथं. तर विविध देश, गट व देशाकडून भारताने किती आयात केली ते याच्यामध्ये दर्शवलेलं आहे. तर 1960-61 ते 2021 या कालावधीमध्ये भारताचा OECD म्हणजे ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कॉर्पोरेशन अँड डेव्हलपमेंट व युरोपियन युनियन या गटाकडून होत असणाऱ्या आयातीचा वाटा जो आहे तो घटला आहे. तर OPEC म्हणजे काय, तर ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज व विकसनशील देशाच्या गटाकडून याच्या आयातीचा वाटा जो आहे तो वाढत गेलेला आहे. OECD गटाकडून जो आहे ती भारताची आयात तब्बल 78% होती 1960-61 मध्ये. तर या गटामध्ये कोण येतं, तर अमेरिका असेल, इंग्लंड, युरोपियन राष्ट्रांकडून भारत जास्त आयात करत असतो. सुरुवातीला अमेरिकेकडून भारताने अन्नधान्य असतील किंवा भांडवली वस्तूंची भरपूर आयात केली. स्वित्झर्लंड हा OECD या गटातील देशांकडून सध्या भारत सोने आयात करत असतो. तर पुढे जाऊन 1990-91 नंतर साम्यवादी रशियाच्या पतनामुळे सर्व युरोपियन गटामध्ये भारत करत असलेल्या आयातीचा वाटा जो आहे तो घटत गेला. पेट्रोलियमची प्रचंड आयातीमुळे भारताचा OPEC गटाचा वाटा जो आहे तो वाढत गेला. त्याच्यामध्ये सौदी अरेबिया हा क्रम विचारला आहे बघा. सौदी अरेबिया, UAE, इराक, इंडोनेशिया हे भारताच्या आघाडीतील पहिल्या 10 देशांच्या यादीमध्ये येतात. तर कोविड-19मुळे लॉकडाऊन करावे लागले, त्यामुळे पेट्रोलियमची आयात घटल्यामुळे भारताचा OPECचा वाटा जो आहे तो पण घटला. तर विकसनशील देशाकडून भारत
करत असलेली आयात लक्षणीयरित्या वाढ झाली. या गटामध्ये आशियाई देशाकडून भारताची आयात जास्त आहे. तसेच सार्क देशांसोबत SAPTA करार झालेला आहे. भारत सार्क देशाकडून जी आयात करतो ती अगदी नगण्य व स्थिर आहे. चीनकडून होणारी भारताची आयात मात्र वाढत गेल्यामुळे चीन भारताच्या आयातीत प्रथम स्थानी येतो. तर आपण चार्ट बघूया डायरेक्टली. ह्याच्यामध्ये चार्टमध्ये त्यांनी दिलेला आहे व्यवस्थित. तर ह्याच्यावरती प्रश्न आला होता कंबाईनच्या 2021च्या परीक्षेला, प्रिलिमच्या. तर आयातीमध्ये तुम्ही बघू शकता सर्वाधिक मोठा चीन आहे, चीनचा वाटा. त्यानंतर अमेरिका असेल, त्यानंतर UAE, त्यानंतर स्वित्झर्लंड आणि सौदी अरेबिया असा क्रमांक लागतो. तर 2021-22 मध्ये जर बघितलं तर सर्वाधिक आयातीमध्ये चीन सर्वात पहिल्यांदा असेल, त्यानंतर UAE, त्याच्यानंतर अमेरिका असेल आणि सौदी अरेबिया ह्याचा क्रमांक लागतो. तर आपण चीनकडून जे आहे ते इलेक्ट्रॉनिक्स वस्तू किंवा कॅम्प्युटर हार्डवेअर या वस्तू घेतो आणि UAE, अमेरिका, सौदी अरेबिया व इराककडून आपण कच्चे पेट्रोलियम यासारख्या वस्तूंची आयात करत असतो. निर्यातीमध्ये निर्यात आकारमान पहिल्यांदा बघूया. तर 2021-22 मध्ये $422 बिलियन वस्तूची निर्यात करण्यात आली होती. निर्यातीची रचना जर बघितली तर 1960-61 ते 2021-22 पर्यंत कृषी तसेच संलग्न उत्पादने असतील, धातुके व खनिजाचा निर्यातीतील वाटा जो आहे तो घटत गेला. तर त्यामध्ये पेट्रोलियम वस्तू असतील किंवा कोळसा, पेट्रोलियम वस्तूंच्या निर्यातीचा वाटा जो आहे तो वाढत गेला आहे. निर्यातीमध्ये जर बघितलं तर सर्वाधिक वाटा जो आहे तो उत्पादित वस्तूंचा आहे, त्याला मॅन्युफॅक्चरिंग गुड्स म्हणतो. तर 1960-61 पासून उत्पादित वस्तूंचा 2000 ते 2001 पर्यंत वाटा जो आहे तो वाढत गेला. 2010-11 पर्यंत व त्यानंतर तो अल्पसा घटला. तर निर्यातीमध्ये उत्पादित वस्तूचा वाटा जो आहे तो मोठा आहे. 1960-61 मध्ये जर बघितलं तर निर्यातीत कृषी क्षेत्राचा व उत्पादनाचा वाटा जो आहे तो 44.2% होता. तर हा वाटा नंतर तीव्रपणे कमी झाला आणि या गटामध्ये चहा, त्याचबरोबर कॉफी, मसाले वस्तू, तंबाखू यासारख्या गोष्टी यामध्ये येतात. या वस्तूंना परंपरागत वस्तू म्हणतात. या वस्तूंच्या निर्यातीतील वाटा जो आहे तो घटत गेला. तर अपरंपरागत वस्तूंचा वाटा जो आहे तो वाढत गेला. त्यामुळे ही जी आहे ती ग्रोथ झालेली आहे. तर कोविड-19च्या काळामध्ये बघितलं तर कृषी क्षेत्राने जसे भारतीय अर्थव्यवस्थेला धरले तसेच निर्यात क्षेत्राला सुद्धा त्यांनी झाले. तर पुढील 4 नंबरचा पॉईंट, लोह धातुकाचा निर्यातीतील वाटा जो आहे तो 1970-71 पर्यंत वाढत गेला, परंतु नंतर तो वाटा घटलेला असून अगदीच नगण्य झालेला आहे. तर तयार लोह व पोलादीचा निर्यात वाटा मात्र वाढत गेला. उत्पादित वस्तूमध्ये चमडे किंवा चमडी वस्तू असतील, सूत, कापड, उद्योग वस्तू असतील यासारख्या गोष्टी ज्या आहेत त्याचा वाटा घटत गेला. अलीकडील आपण आकडेवारी बघितली तर निर्यातीमध्ये खडे व दागिने, रसायने, मशिनरी वस्तू या सर्व गोष्टींचा जे आहे ते महत्त्व वाढत गेले आहे. त्यामुळे त्याच्या निर्यातीमध्ये देखील महत्त्व जे आहे ते वाढले आहे. तर कोळसा पेट्रोलियम गटाने 2010 ते 2011 नंतर दुसरे स्थान यामध्ये पटकावले आहे. तर पुढे जाऊन आपण ही आकडेवारी बघूया आता. तर पहिल्यांदा ह्याच्यामध्ये येतं निर्यातीमध्ये पेट्रोलियम उत्पादने, त्याच्यानंतर औषधी उत्पादने येतील, पुढे मोती व मौल्यवान खडे, लोह, पोलाद आणि 5 नंबरला आहे इलेक्ट्रॉनिक मशिनरी. तर हा आकडा सेम राहिलेला आहे. म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू ज्या आहेत त्याची पेट्रोलियम उत्पादने जी आहेत त्याचा पहिला क्रमांक लागलेला आहे 2021-22ला देखील 15.9% इतके. ह्याच्यामध्ये 6% जी आहे ती वाढ झालेली आहे. औषध उत्पादने असतील 2 नंबरला 2020-21 मध्ये. पुढे जाऊन हे मोती व मौल्यवान खडक यामध्ये रूपांतर झाले. त्याच्यानंतर लोह, पोलाद, औषध उत्पादनेचा क्रमांक घटलेला आहे. 2 नंबरवरून 4 नंबरला आला तो, आणि मोती व मौल्यवान खडे जे आहेत 3 नंबरवरून 2 नंबरला आले. तर ही सर्व आकडेवारी आहे. जसं की वरती तुम्ही बघू शकाल, कोळसा, पेट्रोलियम वस्तू उत्पादने असतील ह्याची जी आहे ती 15.9% इतकी निर्यात झालेली आहे. तर ह्याच्यामध्ये लोह, पोलाद, धातू असतील त्याची 11.2% इतकी असेल 2021-22 मध्ये. तर कृषी क्षेत्राचा तुम्ही बघू शकता 44.2% होता तो, फक्त आता 11.9% इतका वाटा झालेला आहे. पुढील आपण बघूया निर्यातीतील दिशा. मगाच्या सारखंच आहे आयातीतील दिशाप्रमाणे. आपण चार्टनुसार माहिती बघूया. त्याच्या आधी आपण बघू 2021 ते 1960 ते 2020-21 या कालावधीमध्ये OECD जो देश होता त्याच्यामध्ये पूर्व युरोपियन गटाला करत असलेल्या निर्यातीचा वाटा जो आहे तो घटत गेला. तर OPEC व विकसनशील देशाला जे आहे ते वाटा जो आहे तो वाढत गेला. भारताला निर्यातीत OECD गटाचा वाटा जो आहे तो निम्म्याहून जास्त आहे.
तर या गटामध्ये कोण येतं तर अमेरिका हा भारताच्या निर्यातीतील सध्याचा प्रथम क्रमांकाचा देश आहे. तर ह्याच्यामध्ये जे आहे ते 1980-81 पर्यंत घटत होता, पण 2010-11 पर्यंत हा जो आहे तो घटत गेला, परंतु त्यानंतर वाढ गेली आहे ह्याच्यामध्ये होत. तर भारताचा निर्यातीमध्ये ओपीएसी राष्ट्राचा वाटा जो आहे तो वाढत आहे. भारताच्या निर्यातीमध्ये जर बघितलं तर विकसनशील राष्ट्राचा वाटा लक्षणीय वाढलेला आहे. ही आशियाई विकसनशील देशामध्ये जास्त आहे. चीनचा जो आहे तो भारताच्या निर्यातीमधील वाटा वाढलेला आहे. विकसनशील देशाच्या गटासमोर बघितलं तर सार्क बरोबर भारताचा व्यापार नेहमी अनुकूल राहिलेला आहे. तर 2021-22 मध्ये भारताने सर्वाधिक निर्यात जी केली असेल ती पहिला असेल अमेरिका, त्याच्यानंतर UAE, इथं बघू शकता 2021-22च्या आकडेवारी अमेरिका, त्याच्यानंतर UAE, त्याच्यानंतर जे आहे ते चीन, बांगलादेश आणि नेदरलँड या देशांसमोर झालेले आहे. तर पेट्रोलियम उत्पादनाची सर्वाधिक निर्यात या ठिकाणी झालेली आहे. तर निर्यातीमध्ये राज्याचा वाटा जर बघितलं तर सर्वाधिक जे आहे ते गुजरातचा लागतो, त्यानंतर महाराष्ट्र असेल त्याच्यामध्ये, त्याच्यानंतर तमिळनाडू, आंध्र प्रदेश व उत्तर प्रदेशचा याच्यामध्ये क्रम लागतो. तर हीच आकडेवारी जर बघितली आपण 2021-22साठी तर पहिल्यांदा गुजरात असेल 30.1%, महाराष्ट्र येते 17.3%, तमिळनाडू, कर्नाटकचा क्रमांक पहिल्या 3 मध्ये येतो. आता आपण बघणार आहे भांडवली खाते. भांडवली खात्यात कर्ज, गुंतवणूक, अनुदान व मदत तसेच बँक भांडवलाच्या आयात व निर्यातीचा समावेश यामध्ये होत असतो. आयात परकीय कर्जामध्ये सरकारने घेतलेली कर्ज असतील ह्याच्यामध्ये, तसेच खाजगी व्यावहारिक कर्ज असतील, हे गट सगळं ह्याच्यामध्ये मोडतात. सरकारने घेतलेली कर्ज बहुपक्षीय किंवा द्विपक्षीय किंवा IMF कडून घेतलेली असतात. आयात परकीय गुंतवणुकीमध्ये 2 प्रकारचे असतात, त्याच्यामध्ये प्रत्यक्ष गुंतवणूक असेल किंवा अप्रत्यक्ष गुंतवणूक. आता प्रत्यक्ष थेट गुंतवणूक म्हणजे FDI, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट त्याला संबोधले जाते, म्हणजे, आणि अप्रत्यक्ष गुंतवणुकीमध्ये परकीय संस्थात्मक गुंतवणूक असते, त्याला इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट म्हणतो. तर त्याच्यामध्ये परकीय पोर्टफोलिओ गुंतवणूक असतील, तसेच फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट असेल, परकीय पात्र गुंतवणूक असतील, क्वालिफाईड फॉरेन इन्व्हेस्टर, ठेवी पावत्या असतील, डिपॉझिटरी रिसिप्ट याचा समावेश यामध्ये होतो. तर परकीय मदत देखील भांडवली खात्यामध्येच गणली जाते. तर भांडवली खात्यामध्ये काय येतात त्याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. परकीय भांडवलामध्ये बघू शकता तुम्ही काय येते तर परकीय कर्जामध्ये काय येतं तर त्याच्यामध्ये 2 आहेत, सरकारी किंवा व्यावसायिक कर्ज. सरकारीमध्ये बहुपक्षीय, द्विपक्षीय आणि IMF कर्ज येते. गुंतवणुकीमध्ये 2 येतात, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष. प्रत्यक्षमध्ये FDI असेल, अप्रत्यक्षमध्ये FII, FPI, QFI आणि DR चा संबंध असतो, आता आपण बघितलं. पुढे जाऊन परकीय मदत आणि बँक भांडवल देखील परकीय भांडवलामध्ये समाविष्ट केलेले आहे. आता एक एक करून आपण बघणार आहे काय. तर परकीय कर्ज म्हणजे काय, तर शेजारी तक्त्यामध्ये दाखवलेली आकडेवारी मार्च 2022 अखेरपर्यंत परकीय कर्ज जे होते ते $720.7 बिलियन इतके होते भारतावरती. तर 2020 पेक्षा मार्च 2021 मध्ये ती $47 बिलियन भर पडली आहे ह्याच्यामध्ये. अल्पकालीनपेक्षा दीर्घकालीन कर्जाचा आकडा जो आहे तो जास्त आहे. भारतातील कर्जापैकी सर्वाधिक कर्ज जे आहे ते व्यावसायिक कर्ज आहेत. त्याच्यामध्ये IDA, IBRD यासारख्या संस्थांकडून घेतलेल्या कर्जांना बहुपक्षीय कर्ज म्हणतात. तर विविध देशांकडून घेतलेल्या कर्जांना जे आहे ते द्विपक्षीय कर्ज म्हटलं जातं. द्विपक्षीय पेक्षा बहुपक्षीय कर्जाचे प्रमाण आहे ते जास्त आहे. द्विपक्षीय कर्ज ही विविध देशांकडून घेतली असल्यामुळे ही कर्ज जी आहे ती विविध चलनामधील असतात. तर दुसऱ्या तक्त्यामध्ये खाली बघू शकता संकल्पना या ठिकाणी दिलेली आहे. तर ह्याच्यामध्ये काय दाखवलं आहे तर परकीय कर्जाचा GDPशी प्रमाण जर बघितलं तर 19.9% इतके आहे. तर हे प्रमाण जे आहे ते कमी असणे म्हणजे GDP समाधानकारक असणे किंवा परकीय कर्ज GDPच्या तुलनेमध्ये कमी असणे होय. तर भारतातील परकीय कर्जाचे प्रमाण हे 28.3% होते 1991 मध्ये. तर पुढील कन्सेप्ट आपण बघणार आहे, ऋणसेवा गुणोत्तर म्हणजे काय तर 31 मार्च 2022 ला 5.2% होते. देशाची एकूण परकीय देणी, त्यामध्ये मुद्दल आणि व्याज या 2 घटक येतात, त्याचे निर्यात उत्पादनाशी जे आहे ते काढलेले प्रमाण म्हणजे ऋणसेवा गुणोत्तर प्रमाण होय. तर 1991 मध्ये ते 35.3% इतके होते. परकीय चलन साठ्याचे एकूण परकीय कर्जाचे प्रमाण असते त्याला रिझर्व्ह डेट रेशो किंवा ते 100.6% होते 2021 ला. हे प्रमाण 100च्या वर असणे म्हणजे चांगले आहे. 100च्या वर असणे म्हणजे परकीय जी आहे ती कर्जापेक्षा परकीय चलन साठा जास्त आहे आपल्याकडे. तर या ठिकाणी चार्टमध्ये बघा बहुपक्षीय किती कर्ज आहे, आणि बहुपक्षीयामध्ये 2021 मध्ये 69.8 होता, 2022 मध्ये तो 72.8% झालेला आहे. तर द्विपक्षीय असेल, IMF कडून कर्ज घेतले जातात. तसे व्यापार मत, व्यावसायिक कर्ज असतात, अनिवासी भारतीयांच्या ठेवी असतील,
रुपयातील कर्ज असतील, दीर्घकालीन कर्ज, अल्पकालीन कर्ज, हे सर्व जे आहे ते परकीय कर्ज याच्यामध्ये मोडत असते. हे परकीय गुंतवणूक, फॉरेन इन्व्हेस्टमेंट त्याला आपण म्हणतो, त्याच्यामध्ये प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष गुंतवणूक येते. तर परकीय प्रत्यक्ष गुंतवणूक किंवा परकीय थेट गुंतवणूक, त्याला FDI म्हणतात, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. तर काय आहे, तर परकीय कंपन्या त्यांचा माल जेव्हा भारतात पाठवतात तेव्हा भारत त्यांच्याकडून आयात शुल्क आकारत असतो. यावरती उपाय म्हणून या कंपन्या भारतालाच जे आहे ते माल उत्पादित करतात, भारतातच माल उत्पादित करतात. यासाठी त्या भारतात गुंतवणूक करत असतात. FDI म्हणजे एखादी परकीय कंपनी भारतात थेट एखादी कंपनी म्हणजे सबसिडरी स्थापन करते किंवा एखाद्या भारतीय कंपनी बरोबर भागीदारी करून कंपनी स्थापन करते. तर उदाहरणार्थ याच्यामध्ये अमेरिकन कंपनी IBM असेल, तर कंपनीने भारतात IBM इंडिया या नावाने आपली कंपनी स्थापन केली. तर सरकारी भाषेमध्ये सांगायचं झालं तर FDIची व्याख्या: भारताबाहेर राहणाऱ्या अनिवासी संस्था किंवा अनिवासी व्यक्तीने भारतीय कंपनीत केलेली थेट भांडवली गुंतवणूक म्हणजे परकीय थेट गुंतवणूक. तर ही गुंतवणूक आहे ती FEMA म्हणजे फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट 2000 ची अनुसूची 1 नुसार झालेली असते. ह्याची वैशिष्ट्य काय तर FDI मुळे देशाच्या निव्वळ गुंतवणुकीमध्ये वाढ होते. देशात येणार हे भांडवल जे आहे ते कर्ज निर्माण न करणारे असते. FDI मुळे गुंतवणूक थेट भौतिक संपत्तीमध्ये वाढ होतो. FDI मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचा कंपनीच्या व्यवस्थापनामध्ये सक्रिय सहभाग असतो. तसेच बहुराष्ट्रीय कंपन्या FDI सोबत तंत्रज्ञान, भौतिक भांडवल व्यवस्थापन आणतात. FDI मुळे जे आहे ते अर्थव्यवस्थेची थेट उत्पादन क्षमता वाढते, रोजगार वृद्धी होत असते. FDI काढून घेणे कठीण असते, त्यामुळे FDI गुंतवणुकी शाश्वत आहे. मात्र विशिष्ट क्षेत्रासाठीच ही भांडवल वर्धन असते. जसे भारतामध्ये सेवा क्षेत्रातच FDI जे आहे ते जास्त आहे. तर पुढे FDI चे नियम काय आहेत, तर याच्यावरती काही प्रतिबंध टाकलेले आहेत. काही खुली क्षेत्रे आहेत, तर काही क्षेत्रामध्ये विशिष्ट मर्यादा FDI साठी आहे. FDI करताना स्वयंचलित मार्ग आणि शासकीय मार्ग आहेत. तर FDI ला पूर्ण किंवा मर्यादित परवानगी आहे त्या क्षेत्रामधील भारतीय कंपनी, भागीदारी संस्था, व्हेंचर कॅपिटल फंड आणि मर्यादित भागीदारी संस्थांमध्ये जे आहे ते FDI ला परवानगी आहे. या क्षेत्रामध्ये जे आहे ते ट्रस्टमध्ये मात्र परवानगी नाही. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ ही कंपनी एखाद्या कायद्याअंतर्गत नोंद झालेली आहे. एक खाजगी बँक असेल तर तिच्यात 74% पेक्षा जास्त गुंतवणूक ह्याच्यामध्ये करता येणार नाही. तसेच एका परकीय गुंतवणूकदारामध्ये एखाद्या भारतीय कंपनीत एकतर प्रत्यक्ष गुंतवणूक करता येईल, नाहीतर अप्रत्यक्ष गुंतवणूक करता येईल, दोन्हीपैकी एक कोणती तरी. पुढील पॉईंट आपण बघूया आता: परकीय अप्रत्यक्ष गुंतवणूक किंवा परकीय पोर्टफोलिओ गुंतवणूक, फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट म्हणतात. अप्रत्यक्ष गुंतवणूक म्हणजे एखाद्या परकीय गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजाराच्या माध्यमातून, भारतीय गुंतवणूक संस्थेच्या माध्यमातून जे आहे ते सिक्युरिटीज बाय करत असतो. त्याला शेअर्स किंवा बॉन्ड स्वरूपामध्ये गुंतवणूक करतो. उदाहरणार्थ अमेरिकेतल्या वॉरेन बफेटने भारतातील पेटीएमचे शेअर विकत घेऊन गुंतवणूक केली आहे. पुढे जाऊन सरकारी भाषेमध्ये परकीय अप्रत्यक्ष गुंतवणुकीला 2014 पूर्वी परकीय संस्थात्मक गुंतवणूक म्हटले जायचे. 2014 पासून परकीय पोर्टफोलिओ मॅनेजमेंट गुंतवणूक असे म्हटले जाते. तर काही याच्यामध्ये 4 व्याख्या दिलेल्या आहेत. परकीय संस्थात्मक गुंतवणूक, त्याला FII म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट. भारताबाहेर अस्तित्वात असलेल्या गुंतवणूकदारांनी भारतातील जुन्या सेबी नियमानुसार अप्रत्यक्ष गुंतवणूक केली असेल तर त्याला FII असं म्हटलं जातं. पुढे जाऊन QFI म्हणजे क्वालिफाईड फॉरेन इन्व्हेस्टमेंट. भारताबाहेरील काही संस्था असतात त्यांनी सेबीच्या अन्वये नोंदणी करून झालेली नाही, परंतु त्यांची सेबीकडे स्वतःची ओळख असते, कस्टमर, त्यांना KYC केलेली असते, त्यामुळे त्यांना परकीय पात्र गुंतवणूकदार असं म्हटलं जातं. तर FDI साठी प्रतिबंधक क्षेत्र कोणते आहेत, तर लॉटरी व्यवसाय असेल, जुगार किंवा सट्टेबाजीसाठी, तसेच चिट फंड, या सर्व जे आहे त्या FDI साठी प्रतिबंध क्षेत्र आहेत. तसेच निधी कंपनी देखील येते. निधी कंपन्यामध्ये काय येतं तर काटकसर करून बचतीची सवय लागावी लागते, या उद्देशाने बचती गोळा करणाऱ्या व लाभ मिळवणाऱ्या वित्तीय कंपन्या याच्यामध्ये येत असतात. तर ही जे आहे ते निधी कंपन्या गैर बँकिंग वित्तीय कंपन्या असतात. तर याच्यामध्ये TDR व्यापार देखील येतो. तसेच फार्म हाऊस बांधकाम, रिटेल इस्टेट व्यवसाय या सर्व गोष्टीमध्ये देखील करू शकत नाही. तसेच तंबाखू असलेल्या गोष्टी खाजगी क्षेत्रामध्ये प्रतिबंधित केलेली, जसे की अणुऊर्जा, रेल्वे, कृषी क्षेत्र व कार्य, लागवड क्षेत्र असतील किंवा स्वतः उत्पादन घेणारी व्यापार संघटना असेल, या सर्व गोष्टी याच्यामध्ये येतात. तर FDI ला मान्यता असलेल्या क्षेत्रामध्ये काय येतं
तर या तक्त्यामध्ये दिलेलं आहे बघा, कृषी क्षेत्र असेल तर 100% गुंतवणूक मर्यादा आहे याच्यामध्ये. तसेच लागवड क्षेत्र, खाणी क्षेत्र असेल, पेट्रोलियम व नैसर्गिक वायू उत्पादन क्षेत्र ह्याच्यामध्ये किती टक्के वाटा आहे जी गुंतवणुकीच्या मर्यादा जी आहे ती या चार्टमध्ये यांनी दिलेली आहे बघा. तर संरक्षण क्षेत्रामध्ये जर तुम्ही बघितलं, संरक्षण उद्योगामध्ये 100% अत्याधुनिक तंत्रज्ञान येत असल्यास जी आहे ती दिली जाते. हे सर्व यामध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. आपण जो वरती चार्ट बघितलेला आहे तो. भारतातील गुंतवणूक बघूया आता. भारतातील गुंतवणूक UNCTAD ज्या जागतिक गुंतवणूक अहवाल 2022 नुसार FDI मध्ये भारताचा क्रमांक जो आहे तो 7 नंबरला आहे. 83.6 बिलियन डॉलरची FDI गुंतवणूक यामध्ये झाली. तर मागील वर्षापेक्षा 2% वाढ यामध्ये झालेली दिसते. तर तोच आकडा जो आहे 2022 पर्यंत तो 238.9 बिलियन डॉलर इतका FPI झालेला आहे आणि 847.74 बिलियन डॉलरची FDI गुंतवणूक झाली. भारतामध्ये 2021-22 मध्ये सर्वाधिक FDI करणाऱ्यामध्ये क्रमांक सिंगापूर पहिला आहे. अमेरिका, मॉरिशस, नेदरलँड आणि कॅमेन आयलंड या देशांचा क्रम लागतो. तर भारतात सर्वाधिक FDI करणाऱ्या देशाचा क्रम मॉरिशस, त्याच्यानंतर सिंगापूर असेल, अमेरिका, नेदरलँड, जपान व इंग्लंड या देशाचा आहे. भारतात FDI झालेली त्यापैकी 27% जी आहे ती FDI फॉरेन मॉरिशसकडून येत असते. तर यामध्ये तुम्ही बघू शकता 2021-22 मध्ये सर्वाधिक FDI झालेल्या क्षेत्रामध्ये जे आहे ते संगणक क्षेत्र असेल, त्यानंतर सेवा क्षेत्र, वाहन उद्योग, व्यापार व बांधकाम, धातू उद्योग याचा क्रम लागतो. तर हा क्रम जो आहे तो परीक्षेला विचारलेला आहे आपल्या. तसेच हा देखील क्रम विचारला आहे 2021चा. सिंगापूर, अमेरिका, मॉरिशस, नेदरलँड आणि कॅमेन. तर उत्पादनामध्ये जर बघितलं तर संगणक असेल पहिलं, त्यानंतर सेवा क्षेत्र, त्यानंतर उद्योग, वाहन उद्योग, व्यापार, बांधकाम आणि धातू उद्योगचा क्रमांक लागतो. तर ही जी आहे ती आकडेवारी यामध्ये विचारली जाते. परीक्षेसाठी कंबाईनच्या परीक्षेला विचारले होते याच्यावरती. तर भारतात सर्वाधिक FDI जे आहे ते क्षेत्राचा वाटामध्ये सेवा क्षेत्र येतं, संगणक क्षेत्र, दूरसंचार, व्यापार व वाहन उद्योग, बांधकाम असा त्याचा क्रम लागतो. तर त्यापैकी 16% FDI जी आहे ती सेवा क्षेत्रामध्ये झालेली आहे. कोविड-19 जे आहे FDI मध्ये 55% घट होऊनही भारतातील FDI मध्ये वाढ झालेली आहे. तर ह्याच्यामध्ये जे आहे ते 2020-21 मध्ये भारतात अमेरिकेतून होणारी गुंतवणुकीत वाढ झाली आणि संगणक क्षेत्रातही गुंतवणूक वाढलेली आहे. तर या कालावधीमध्ये बघितलं सर्वाधिक FDI मुंबई कार्यालय क्षेत्रात झालेली आहे. तर ही आकडेवारी दिलेली आहे त्यांनी. तर 2021-22 मध्ये सर्वाधिक FDI आकर्षित करणाऱ्या राज्यांचा क्रम बघितला तर कर्नाटक पहिला असेल, महाराष्ट्र, दिल्ली, तमिळनाडू, हरियाणा, गुजरात असा त्याचा क्रम आहे. तर ऑक्टोबर 2019 ते 2022 या कालावधीमध्ये क्रम बघितला तर महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर येत आहे. त्यानंतर कर्नाटक, गुजरात, दिल्ली, तमिळनाडूचा क्रम लागतो. तर महाराष्ट्रामध्ये बघितलं तर रिझर्व्ह बँकेच्या प्रादेशिक कार्यालयाने FDI विचारात घेतला जातो. भारतात जेवढी FDI झाली त्यातील 30% जी आहे ती FDI मुंबई कार्यालयात झालेली आहे. तर एकूण आकडेवारी जी आहे ती 39.2 बिलियन डॉलरची आकडेवारी. त्यामुळे महाराष्ट्र जो आहे तो प्रथम क्रमांकावर येतो. भारतातील गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्राचा 28.2% इतका. परकीय व्यापार धोरण किंवा आयात निर्यात धोरण, त्याला एक्झिम पॉलिसी म्हणजे वस्तूंच्या व सेवांच्या आयात आणि निर्याती संबंधित मार्गदर्शन तत्व सूचनांचा दस्तावेज असतो. भारत सरकारकडून विशिष्ट कालावधीसाठी असे धोरण जाहीर केले जाते. यामध्ये परकीय व्यापार विकास व नियमन कायदा 1992 लागू असून सर्व जे आहे ते या गोष्टी यामध्ये येत असतात. तर परकीय व्यापार महानिदेशालय हे ज्या गोष्टी पार पाडत असते. परकीय व्यापार नियमनाचे 1992 आधी 1992 नंतर असे वर्गीकरण करण्यात आले. तर 1992 आधी कंट्रोल करणारा तर 1992 नंतर कंट्रोल करणारा कायदा अस्तित्वात आहे. ढोबळमानाने 92 आधी परकीय व्यापार नियंत्रणाचे मुख्य तत्व आयात पर्यायीकरण व निर्यात प्रोत्साहन होते. तर 1992 नंतर जे आहे ती आयात उदारीकरण आणि निर्यात प्रोत्साहन राहिले आहे. तर परकीय व्यापाराचे तत्व काय आहे? आयात पर्यायीकरण म्हणजे काय? तर आयात पर्यायीकरण म्हणजे परकीय वस्तूंच्या आयातीला पर्याय म्हणून दुसरी स्वकीय वस्तू तयार करणे. उदाहरणार्थ जर झालं तर महाग असलेल्या परकीय तांब्याच्या तारांऐवजी देशातील ॲल्युमिनियमच्या तारा वापरणे. हे जे आहे ते परकीय उपभोग्य वस्तूंऐवजी भांडवली वस्तू आयात करून देशातच वस्तू बनवून उपभोग वस्तू जी आहे ती देशातच तयार करणे. उदाहरणार्थ झालं तर मोटरसायकली आयात करण्यापेक्षा मोटरसायकल उत्पादनासाठी लागणारी यंत्रे जी आहे ती आयात करणे किंवा देशातच अशी यंत्रे उभारणे आणि देशात मोटरसायकली बनवणे.
तर आयात पर्यायीकरणामुळे स्वयंपूर्णता लाभते, परकीय चलन जे आहे ते वाचते आणि व्यवहार तोल सुधारतो. तसेच रोजगार निर्मिती होते, देशी उद्योगांचे संरक्षण यामध्ये होतं. तर आयात उदारीकरणामध्ये काय येतं, तर आयात वाढली तर निर्यात वाढू लागते. या तत्वावर आयात उदारीकरण हे तत्व जे आहे ते वापरलेलं आहे. तर यामध्ये काय, तर देशी उद्योगांचे संरक्षण करण्यासाठी आयात थांबवून ठेवणे जास्त काळ शक्य नाही. आयात पर्यायीकरण हा उपाय जो आहे तो शोधला असेल तर त्यात काही त्रुटी आढळतात. जसं की संरक्षण उत्पादने, पेट्रोलियम व कच्चे तेल, खते, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू यामध्ये जे आहे ते वस्तूंना पर्याय उभे राहिलेले नाहीत. उच्च तंत्रज्ञान असणाऱ्या वस्तू आयात केल्याशिवाय देशी उद्योगांना जे आहे ते पुनर्जीवन मिळणे कठीण आहे. तर आयात उदारीकरणामुळे देशी उद्योगांना जे आहे ते लागणारे परकीय तंत्रज्ञान, परकीय भांडवली वस्तू, कच्चा माल स्वस्तात उपलब्ध असतो. परकीय उपभोग्य वस्तूंची टक्कर द्यावी लागत असल्यामुळे देशी उद्योगांना स्पर्धात्मक व्हावे लागते. तर 1961 मध्ये रामास्वामी यांच्या अध्यक्षतेखाली आयात निर्यात धोरण जे आहे ते स्थापन करण्यात आली होती कमिटी. यांनी 1962 मध्ये सादर केलेल्या अहवालामध्ये सांगितलं आहे की पूर्वी वस्तूंच्या आयातीसाठी मुक्त साधारण परवानगा द्यावा लागायचा. तर 1973 मध्ये अलेक्झांडर समितीने ही पद्धत सरळ करण्याची व हळूहळू तिच्या आयात शुल्कात परिवर्तन करण्याची शिफारस केली. तर आयात उदारीकरणाला 1991 नंतर गती देण्यात आली. 1991च्या रंगराजन समितीने जे आहे ते परकीय व्यापाराच्या चालू खात्यावरील बंधने शिथिल करण्याची शिफारस केली. त्याच्यानंतर परत 1991 मध्ये चल्ले समितीने जे आहे ते परकीय व्यापाराच्या उदारीकरणाची व आयात शुल्कात कपात करण्याची शिफारस यामध्ये केली होती. भारताने गैर कृषी वस्तूंवरील आयात शुल्काचा उच्चतम दर 1993 मध्ये 110% वरून तो फक्त 10% वर आणला होता. तर मुक्त साधारण परवानगा धोरणाचा 1992 नंतर संकोच करण्यात आला. 2001 मध्ये WTO मधील खटल्याचा निर्णय भारताविरुद्ध लागल्यामुळे 2001 नंतर मुक्त साधारण परवाना धोरण जे आहे ते पूर्णपणे बाद झाले. तर समित्या ज्या होत्या त्या समित्यांची नावं दिलेली आहेत, जसं की रंगराजन समिती असेल, डॉक्टर चलिया समिती आहे, यांनी काही सुधारणा सुचवल्या होत्या ते यामध्ये दिलेलं आहे. पुढे निर्यात प्रोत्साहन, एक्सपोर्ट प्रमोशन म्हणतो. तर व्यापार तो सुधारण्यासाठी, परकीय कर्जाची अवलंबनता कमी करण्यासाठी, तसेच परकीय चलनसाठा वाढवण्यासाठी, संरक्षण साहित्य, पेट्रोलियमची आयात गरज भागवण्यासाठी जे आहे ते यामध्ये प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. तसेच पुढे 1980 मध्ये टंडन समितीने निर्यात क्षेत्र हे अर्थव्यवस्थेचे सर्वात महत्त्वाचे क्षेत्र अशी शिफारस केली होती. अलेक्झांडर समिती आणि टंडन समितीच्या शिफारसीनुसार 1982 मध्ये एक्झिम बँकेची स्थापना करण्यात आली. हा प्रश्न जो आहे तो विचारला होता. पुढे 1984 मध्ये आबिद हुसेन समितीने आर्थिक वाढ आधारित निर्यात जे आहे ते असण्याची महत्त्वाची शिफारस केली. तसेच आर्थिक नियोजनाचा भाग म्हणून दीर्घावधी परकीय व्यापार धोरण करण्याची शिफारस यामध्ये लागू करण्यात आली होती. तर त्यानुसार 1965 पासून एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोन EPZ त्याला आपण म्हणतो, तर 2000 पासून स्पेशल इकॉनॉमिक झोन सेज त्याला आपण म्हणतो, अशी क्षेत्रे उभारू लागली. त्या दशकामध्ये वार्षिक निर्यात धोरण जाहीर करण्यात आले. तर आबिद हुसेन समितीच्या शिफारसीनुसार पहिले दीर्घावधी परकीय व्यापार धोरण 1985 मध्ये जाहीर केले. 1988 मध्ये असे पहिले त्रैवार्षिक परकीय धोरण जे आहे ते जाहीर करण्यात आले. तर 1988 ते 91 यासाठी झालेले दुसरे त्रैवार्षिक धोरण जे आहे ते मुदतीआधी जे आहे ते गुंडाळण्यात आले. तर ह्यामध्ये दिलेला आहे चार्ट बघा की पहिले त्रैवार्षिक धोरण कधी जाहीर करण्यात आले होते. तर 2015 ते 20 मध्ये 5वे पंचवार्षिक व्यापार धोरण जे आहे ते तयार करण्यात आले होते. वाणिज्य मंत्री होते तेव्हा निर्मला सीतारामन. योजना कोणत्या ऍड केल्या होत्या ते ह्याच्यामध्ये दिलेलं आहे बघा. तर 1990 ते 93 मध्ये नवीन जे आहे ते ऍड करण्यात आले. तर ही सर्व यादी यांनी एक्सप्लेन केलेली आहे. तर आपण 3 नंबरचा पॉईंट बघू डायरेक्ट. 2002 ते 7 यामध्ये तिसरे पंचवार्षिक धोरण जाहीर केले. तर यामुळे जे आहे ते याआधी ज्या धोरणांना आयात निर्यात धोरण जे आहे ते एक्झिम पॉलिसी म्हणून त्यांना परकीय व्यापार धोरण असे म्हटले जाऊ लागले. 4थ्या आणि 5व्या पंचवार्षिक परकीय व्यापार धोरणाला स्वतंत्र आढावा जे आहे ते खाली दिलेला आहे. तर 4थे पंचवार्षिक धोरण यामध्ये काय दिले, तर 2009 ते 2014 साठी 4थे धोरण यामध्ये लागू करण्यात आले. वाणिज्य मंत्री आनंद शर्मा होते त्यावेळीचे. तर या धोरणाची वैशिष्ट्ये काय होती, उद्दिष्ट काय होती, तर निर्यात येत असणारे घसरण रोखणे, तसेच पहिल्या 2 वर्षामध्ये दरवर्षी निर्यातीत 15% वाढ करणे, त्यापुढील 3 वर्षामध्ये 25% वाढ करीत राहणे. मार्च 2011 अखेर $200 बिलियन निर्यातीचा टप्पा गाठणे. 2014 मध्ये वस्तू व सेवांची निर्यात दुप्पट करणे. तर 2020 पर्यंत जागतिक व्यापारात भारताचा वाटा दुप्पट करणे.
तसेच वरील उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी उपाययोजना काय होत्या तर चालू आर्थिक वर्षात व्यापार सवलत देणे, संस्थात्मक बदल करणे, व्यापार प्रक्रिया सुलभ करणे, जागतिक बाजारपेठेत प्रवेश मिळवण्यासाठी सुकरता आणणे, तसेच तसेच बाजारपेठांमध्ये काही तत्व अवलंबवणे, व्यापार खर्च कमी करणे असेल तर अप्रत्यक्ष कराचा व शुल्काचा परतावा देणे, ह्या सर्व गोष्टी ह्याच्यामध्ये ॲड केल्या. तसंच अभियांत्रिकी वस्तू असतील, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, रसायने यासारख्या वस्तूंवर भांडवली वस्तूंच्या आयातीवर EPCG अंतर्गत शून्य आयात शुल्क जे आहे ती घोषणा यामध्ये केली. तसेच FMG फोकस मार्केट स्कीम अंतर्गत नवीन 26 बाजारपेठांचा यामध्ये समावेश करण्यात आला. तर ज्या शहरांमधून 750 कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याची वार्षिक निर्यात होते त्याला जे आहे ते टाउन ऑफ एक्सपोर्ट एक्सलन्सला दर्जा देण्यात आला होता. तर त्या हस्तउद्योग, हातमाग, कृषी व मत्स्य उद्योगांचा यामध्ये निर्यात होत असेल तर याला या ठिकाणी दर्जा देण्यात आला होता. या धोरणाद्वारे डिसेंबर 2012 मध्ये IEIS ही योजना जी आहे ती जाहीर करण्यात आली. तर या धोरणाच्या वार्षिक पुरवणीमध्ये सेससाठी न्यूनतम जागेची मर्यादा कमी करण्याची घोषणा यामध्ये करण्यात आली होती. तर पुढे 5वी पंचवार्षिक धोरण आपण बघणार आहे. तर 2015 ते 2020 या 5 वर्षामध्ये 5वे परकीय व्यापार धोरण जाहीर करण्यात आले. निर्मला सीतारामन यांनी हे धोरण जाहीर केले होते. तर सप्टेंबर 2022 पर्यंत हे लागू आहे. तर नवीन धोरणाने वस्तू आणि सेवांच्या निर्यातीसाठी चौकट पुरवली आहे. मेक इन इंडिया जे आहे ते अभियान समोर डोळ्यासमोर आहे. रोजगार निर्मिती आणि मूल्यवर्धनाचे उद्दिष्ट यामध्ये सांगितले आहे. तर या धोरणाच्या वैशिष्ट्यामध्ये या धोरणासोबत एक परकीय व्यापार धोरणाचे निवेदन देखील यामध्ये आहे ते दिलेलं आहे. तर पुढील पॉईंट आपण बघूया, व्यापार क्षेत्रे, त्याला ट्रेड झोन असं म्हणतो. तर परकीय व्यापार विशेषतः निर्यात वृद्धिंगत करण्यासाठी देशांतर्गत निरनिराळी झोन्स निर्माण केले जातात. जगात आयर्लंडमध्ये जे आहे ते शेनॉन 1959 मध्ये पहिले निर्यात प्रक्रिया क्षेत्र उभारण्यात आले होते. तर आशिया खंडात असे क्षेत्र निर्माण करणारा भारत जो आहे तो पहिला देश या ठिकाणी ठरला आहे. पुढे पहिला पॉईंट आहे यामध्ये निर्यात प्रक्रिया क्षेत्र, त्यालाच EPZ म्हणतो, एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोन्स. तर खास निर्यातीसाठी जे आहे ते विविध शुल्क सवलती असणाऱ्या EPZ ची निर्मिती 1965 मध्ये सुरुवात झाली. तर 1965 मध्ये कांडला, गुजरात या ठिकाणी जे आहे ते आशियातील पहिले EPZ तयार करण्यात आले. दुसरे EPZ जे असेल ते सांताक्रूझ येथे मुंबई या ठिकाणी करण्यात आले आहे. EPZ पूर्णपणे भारत सरकारच्या सार्वजनिक खर्चातून उभारण्यात येते. 2000 पर्यंत असे सार्वजनिक क्षेत्रातील 7 EPZ उभारण्यात आले होते. तर सुरत येथे खाजगी EPZ देखील आहे. याचे उद्दिष्ट मानायचे झाले तर परकीय चलन मिळवणे, निर्यातक्षम उद्योगाची निर्मिती करणे, गुंतवणुकीस चालना देणे आणि रोजगारक्षम निर्मिती करणे. तर 2000 मध्ये विशेष आर्थिक क्षेत्र शेजची धोरण जाहीर केले. EPZ रूपांतर जे आहे ते सेजमध्ये करण्याचा निर्णय यामध्ये घेण्यात आला. तर यामध्ये तुम्ही बघू शकता की पहिला असेल कांडला फ्री ट्रेड झोन, गुजरात या ठिकाणी आहे. हे टोटल किती आहे ते याची नावे दिली आहे. महाराष्ट्रामध्ये एकच आहे, मुंबई या ठिकाणी. तर सुरत येथे खाजगी EPZ देखील यामध्ये आहे. तर निर्यातभिमुख प्रकल्प त्याच्यामध्ये काय येतं तर 1981 मध्ये EPZ ला पूरक म्हणून EOU एक्सपोर्ट ओरिएंटेड युनिटची स्थापना करण्यात आली. EOU हे EPZ प्रमाणेच असतात. कच्चा माल, निर्यात बंदर, तांत्रिक कौशल्याची उत्पादकता, औद्योगिक परिसर, जमिनीची उपलब्धता हे घटक विचारात घेऊन याची निर्मिती केली जाते. तर ह्याच्यामध्ये 100% FDI ला परवानगी देण्यात आलेली आहे. ह्याच्यामध्ये भांडवली वस्तू, कच्चा माल, सुटे भाग आयात केल्यास आयात शुल्कामध्ये सवलत भेटते. पुढे 3 नंबरचा पॉईंट आहे निर्यात प्रोत्साहन औद्योगिक क्षेत्र, एक्सपोर्ट प्रमोशन इंडस्ट्रियल पार्क त्याला म्हणतो. तर 1994 पासून निर्यातक्षम उद्योग प्रकल्पांना पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी केंद्र सरकारने EPIP योजना यामध्ये राबवली. तर उत्पादनापैकी 33% उत्पादने निर्यात करू शकणाऱ्या औद्योगिक प्रकल्पाला EPIP उभारण्यास परवानगी देण्यात येते. तर यामध्ये रस्ते, पाणी, औद्योगिक ऊर्जा, सांडपाणी, विश्रामगृह, निवास यासारख्या सुविधा यामध्ये पुरवल्या जात असतात. तर 2000 मध्ये आयात निर्यात धोरणाची पुरवणी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये EPIP तसेच EPZ प्रकल्पांना केंद्रीय अर्थसहाय्य करणारी ASID योजना जी आहे ती सुरू करण्यात आली. पुढील पॉईंट ह्याच्यामध्ये प्रश्न विचारला जातो, विशेष आर्थिक क्षेत्र स्पेशल इकॉनॉमिक झोन. उत्पादन प्रक्रियामध्ये काही त्रुटी जाणवत होत्या, जसे की शासकीय नियंत्रणे, दप्तर दिरंगाई, अत्याधुनिक सुविधांचा अभाव, अस्थिर शासकीय धोरण या सर्व गोष्टी दूर करण्यासाठी परकीय गुंतवणूक आकर्षित करण्याच्या उद्देशाने 2000 मध्ये सेस धोरण जे आहे ते जाहीर करण्यात आले.
सेस निर्मिती मागे कमीत कमी नियंत्रण, आकर्षक सवलती, अत्याधुनिक पायाभूत सुविधा पुरवून सेस जे आहे ते आर्थिक विकास करण्यासाठी प्रभावशील अभियंतर बनावे किंवा शुल्कविरहित अंतक्षेत्र बनावे यासाठी सेसची निर्मिती करण्यात आली. सेसला परकीय क्षेत्र म्हणून गणले जाते. 2000 मध्ये किंवा 2006 पर्यंत सेस कार्यप्रणाली जी आहे ती परकीय व्यापार धोरणानुसार ठरत होती. गुंतवणूकदारांना विश्वास वाढवण्यासाठी, सेस धोरणाला बळकटी देण्यासाठी व आर्थिक वाढ, रोजगारात भरीव वाढ करण्यासाठी सेस विधेयक या ठिकाणी आले. 2005 मध्ये सेस कायदा सहमत झाला संसदेमध्ये आणि 2006 मध्ये फेब्रुवारीच्या 10 तारखेला सेस नियम लागू करण्यात आला. याचे उद्दिष्ट काय आहे तर वाढीव आर्थिक कार्य निर्माण करणे, वस्तू व सेवांच्या निर्यातीत प्रोत्साहन देणे, देशी व परकीय गुंतवणुकीत प्रोत्साहन देणे, रोजगाराच्या संधी वाढवणे, पायाभूत सुविधांचा विकास करणे, परकीय चलन मिळवणे या गोष्टी यामध्ये येतात. तर सेज अंतर्गत काही क्षेत्र येतात, त्याच्यामध्ये निर्यात प्रक्रिया क्षेत्र असतील, मुक्त क्षेत्र, मुक्त व्यापार क्षेत्र, औद्योगिक वसाहती, शहरी उपक्रम, मुक्त बंदरे या सर्व गोष्टींचा यामध्ये समावेश होतो. तर सहमती प्रक्रिया कोणताही खाजगी तसेच सार्वजनिक क्षेत्रातील केंद्र असेल किंवा राज्य सरकारमधील संस्था यामध्ये येतात. संयुक्त उद्योग कंपन्या असतील त्या सेज उभारू शकतात. तर सेज विकासात्मक सेज निर्मितीचा प्रस्ताव संबंधित राज्याकडे सादर केला जातो. 45 दिवसाच्या आत जे आहे ते संबंधित समितीकडे हा पाठवला जातो. त्यानुसार ही पुढील प्रक्रिया जी आहे ती अधिकार आहे. सेज कायद्यानुसार या समिती जी आहे ती केंद्र सरकार याची सहमती देत असते. ह्याच्यामध्ये 19 सदस्य असतात. वाणिज्य विभागाचे सचिव या मंडळाचे अध्यक्ष असतात, लक्षात ठेवा. आणि ह्याच्यामध्ये एक मंडळातील निर्णय बहुमताने दिला जातो. सहमती मंडळाच्या स्वरूपातील एकल खिडकी सिंगल विंडो उपलब्ध झाल्याने सेज निर्मिती प्रकल्प जो आहे तो जलद निपटारा या ठिकाणी होतो. तर ह्यामध्ये केंद्र सरकारची परवानगीशिवाय सेज जे आहे ते अधिसूचित करता येत नाही. सेज विकासास सहमती दिल्यानंतर त्या क्षेत्राला सेज प्रकल्पांना सहमती मिळते. तर प्रत्येक प्रदेशासाठी झोन हा एक विकास आयुक्त जे आहे ते कार्यरत असतो. त्यानुसार ही प्रक्रिया पुढील कार्य करते. विनिमय दर, फॉरेन एक्सचेंज रेट त्याला आपण म्हणतो, चलनाचा विनिमय दर जे आहे ते कन्सेप्ट बघणार. आपले स्टेट बँकेच्या व्हिसा डेबिट कार्ड आहे. त्याच्यामध्ये रमेश पर्यटनासाठी अमेरिकेत गेला. अमेरिकेतल्या एका ATM मध्ये कार्ड टाकून पैशाची मागणी केली तर ATM मधून रुपये नाही तर डॉलर निघते. 10,000 रुपयाच्या बदल्यात त्याला किती डॉलर मिळते ह्या दराने ठरते तो रुपया व डॉलर मधला विनिमय दर. तर एका चलनाच्या बदल्यात दुसरे चलन जे आहे ते आकारून मिळत असते त्याला विनिमय दर असे म्हणतात. तर एखाद्या देशाने, आता उदाहरण दिले आणखी एक बघूया आपण यामध्ये. समजा रत्नागिरीच्या एका शेतकऱ्याने अमेरिकेला आंबे पाठवले. बदल्यात खरेदीदाराने $1,000 शेतकऱ्याला बडोदा बँकेच्या अमेरिकेतील शाखेमध्ये जमा केले. तर तो शेतकरी जो आहे तो बडोदा बँकेच्या रत्नागिरी शाखेतून $1 म्हणजे 72 रुपये या दराने 72,000 रुपये मिळवू शकतो. तर $1 म्हणजे 72 रुपये हा विनिमय दर झाला. तर एखाद्या देशाने तरलता म्हणजे फ्लोटिंग विनिमय दर स्वीकारलेला असल्यास वर सांगितल्याप्रमाणे विनिमय दर जो आहे तो सतत बदलत राहतो. रुपया वधारला किंवा रुपया मंदावला या दराने सतत चर्चेत असतात बघा. तर $1 72 रुपयेवरून $1 70 रुपये होणे म्हणजे डॉलरच्या बदल्यात रुपया वधारणे होय. तर जर तो वाढला तर डॉलरच्या रुपयामध्ये जे आहे ते रुपया घसरणे म्हणजे डिप्रिसिएशन म्हणतो. डॉलरच्या बदल्यात रुपया वधारण्याची काही अनेक कारणं आहेत, जसं की भारतातील अमेरिकेला होत असलेली निर्यात वाढणे. निर्यात वाढल्यामुळे डॉलर ते रुपया विनिमय वाढतो, कारण अमेरिकेत डॉलर देऊ करतात परंतु भारतीयांना रुपये हवे असतात. त्यामुळे रुपयाचा भाव वाढतो, रुपया वधारतो. पुढील उदाहरण काय आहे तर भारताची अमेरिकेकडून होणारी आयात कमी होते. भारतात आयात कमी झाल्यामुळे रुपया ते डॉलर हा विनिमय कमी होतो. त्यामुळे डॉलर मंदावतो आणि रुपया वधारतो. तसेच अधिकाधिक अमेरिकन पर्यटनांनी भारताला भेट देणे. अमेरिकेने भारतात पर्यटनासाठी भेट देणे म्हणजे भारताने अमेरिकेला सेवा निर्यात करणे होय. तर यामुळे देखील रुपया वधारतो. भारतापेक्षा अमेरिकेतील महागाई वाढणे. अमेरिकेत समजा महागाई वाढल्यास अमेरिकेतील लोकांना भारतीय वस्तू स्वस्त होतात. त्यामुळे ते भारतीय वस्तू खरेदी करतात, भारतातील निर्यात वाढते. त्याचबरोबर भारतातील अमेरिकन वस्तू ज्या आहेत त्या महाग होतात. भारतात आयात कमी होते. भारताची निर्यात वाढल्यामुळे आयात कमी झाल्यामुळे रुपया वधारतो आणि डॉलर जे आहे ते मंदावतो. तसेच भारतातील व्याजदर वाढवले तर समजा अमेरिकेतील 3% व्याज असेल तर भारतात 8% मिळणार असेल तर त्यामुळे देखील जे आहे ते व्हॅल्यू ह्याची कमी जास्त होत असतं. तर हे चार्टमध्ये दिलेलं आहे बघा त्यांनी व्यवस्थित. तर ह्याच्यामध्ये कायदे कोणते आहेत परकीय विनिमयासाठी
तर पहिला असेल याच्यामध्ये परकीय विनिमयासाठी व्यवहार, परकीय बहुराष्ट्रीय कंपन्यांना गुंतवणूक, चलनाची अदलाबदल करण्यासाठी, तसेच परकीय कंपन्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जे आहे ते फेरा व फेमा असे 2 ॲक्ट करण्यात आले आहेत. फेरा ॲक्ट म्हणजे काय तर फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ॲक्ट 1947 मध्ये भारत सरकारने जी केली. 1974 मध्ये परकीय गुंतवणूकदार नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. या काळात परकीय चलनाचा तीव्र तुटवडा जाणवत होता. त्यामुळे बहुराष्ट्रीय कंपन्या, MNC कंपन्या म्हणतो, तर विशिष्ट मर्यादेपर्यंत भारतात गुंतवणूक परवानगी देण्यात आली. तर परवानगीनंतर गुंतवणुकीवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने 1973 मध्ये नवीन फेरा कायदा जे आहे ते सुरू करण्यात आला. 1 जानेवारी 1974 पासून चालू करण्यात आला. फेरा कायद्यानुसार 29 कलमानुसार परकीय गैरवित्तीय संस्था तसेच परकीय उद्योगांना व गुंतवणूकदारांना भारतात व्यवसाय करण्यासाठी रिझर्व्ह बँकेची परवानगी घेणे जी आहे ती बंधनकारक असते. परकीय थेट गुंतवणूक, परकीय संस्थात्मक गुंतवणुकीसाठी रिझर्व्ह बँकेची परवानगी घेणे आवश्यक बनले. परकीय भांडवलापैकी जोखीम भारित भांडवलाची मर्यादा जी आहे ती 40% ठेवण्यात आली. या कायद्याने उल्लंघन झाल्यास परकीय व्यापारात गैरव्यवहार करण्यास अटक करण्याचा अधिकार आहे. तसेच अमर्याद अधिकार या अधिकाऱ्याला देण्यात आले. तर या कायद्याअंतर्गत अपराधावर फौजदारी खटला देखील दाखल करण्यात येतो. तसेच खाजगी तसेच परकीय उद्योगांना, फेरा उद्योगाला राक्षसी कायदा असे संबोधले जाते. तर 1977 मध्ये कोका कोला कंपनीवर या कायद्याने भारतातील व्यवसायावर बंदी घालण्यात आली होती. पुढील आपण बघणार आहे फेमा ॲक्ट. फेमा म्हणजे फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट. 1991ला भारतामध्ये आर्थिक अरिष्ट कोसळले होते. या कायद्याअंतर्गत व्यवहार तोलाचे संकट निर्माण झाले. परकीय चलनसाठा आटला. भारताने आता उदारीकरण स्वीकारले होते. 1974 प्रमाणे परकीय चलनसाठा तुटवडा आताही जाणवत होता. आता परकीय गुंतवणूक वाढवणे हा मोठा पर्याय भारतासमोर होता. याच्या धर्तीवरती 1991 मध्ये नवीन औद्योगिक धोरण या ठिकाणी जाहीर करण्यात आले. तर फेरा ऐवजी सौम्य कायदा अंमलबजावणीची घोषणा यामध्ये करण्यात आली. 1991, 92, 93 मध्ये फेरा कायद्यातील बंधने हळूहळू शिथिल करण्यात आली होती. तर हे जे आहे ते आपण सर्व बघितलं आहे कायदे. तर आपला हा जो चॅप्टर आहे तो संपला आहे. व्हिडिओ जरा मोठा झाला असेल तर ह्याच्यावरती क्विज असेल ती टेलिग्रामवरती मी शेअर केली आहे. टेलिग्रामवरती तुम्ही जॉईन करून टेलिग्राम चॅनल जॉईन करून याची PDF देखील तुम्ही घेऊ शकता. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.